श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. आज आपण तुमच्यासाठी स्वामींचा काय संदेश आहे, तुम्ही जीवनामध्ये खूप नाराज आहात का, खूप दुःखी आहात का, खूप हताश झालेले आहात का, तर मग तुम्ही हा व्हिडिओ बघाच. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर 101% तुमचे चांगले दिवस सुरू होतील, तुमचे सर्व दुःख निघून जातील, तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी व्हाल. बघून दुर्लक्ष करू नकोस. तर बघूया आज सर्व त्यांच्या भक्तांसाठी स्वामींचा संदेश काय आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर मग बघूया आपल्या भक्तांसाठी स्वामींचा संदेश काय आहे ते. बघून दुर्लक्ष करू नकोस. गुरुवारपर्यंत नक्की तुला गोड बातमी मिळेल. 101% तुझे चांगले दिवस सुरू होतील असं समज. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. सर्व मनोभावे भक्ती करतात. स्वामी सांगतात कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. हे मनात स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास त्यांच्या भक्तांना आहे. कितीही संकटं आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते आणि आपल्याला त्याचा अनुभवही आहे. स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे. जीवनाचे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे बोध खास तुमच्यासाठी. स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात. असेच सदैव आपल्या पाठीशी ठामपणे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे बोध आपण पाहूयात. काय आहेत स्वामींचे बोध? रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जो असे कारण सर्व सृष्टीची अकारणे जो लावी, भक्तासी भुलवी मनाच्या, दंभयुक्तीसी असा अविनाशी. स्वामी माझा विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो कशाची, असो भूक त्यासी तू पुढे काय ठेवितो. तुझ्या अंतरात्म्यात काय आहे मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनास, त्यात तुला मार्ग दाखवत असणार. मी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवता त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही.
श्री स्वामी समर्थ. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मी आहे ना तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते, नामानेच मनात अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. श्री स्वामी समर्थ. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. श्री स्वामी समर्थ. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरे जायचं असतं. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात, आणि सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. माणूस विचार करतच असतो, पण ते विचार चांगले असावेत, त्याची दिशा चांगली असावी, हे महत्त्वाचे. थोर व्यक्तींचे विचार हे आपल्या जगण्याला एक प्रकारे दिशाच देत असतात. स्वामींना गुरुस्थानी मानणारे अनेक आहेत. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत, संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुका झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील. अरे, शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकटं आली तरी गुरुची कास काही सोडू नये. संकटे पूर्व कर्मामुळे येतात, गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते. श्री स्वामी समर्थ. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश आहे. आपले कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे. लक्षात ठेव, सामर्थ्य गुरु वचनात असते, साधन म्हणून वापरलेल्या वस्तूत नाही. आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही, त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पाहिजे. ज्याच्यात हे दोन्ही असतं त्याचे हृदय निर्मळ असतं. अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येत असतो. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. श्री स्वामी समर्थ. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. बघा, माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहे. हे सर्व स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होईल. स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर आयुष्य नक्कीच सुखकर होईल. तसे जीवनाचे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे विचार त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करतात. स्वामी सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत हे त्यांच्या विचारातून तर आपल्याला दिसून आलेच. तुम्हाला स्वामींचे विचार, स्वामींचे संदेश कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जे जीवनामध्ये खूप दुःखी आहेत, खूप अडचणीत आहेत, जीवनाला खूप वैतागलेले आहेत, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. 100% त्यांच्या मतामध्ये परिवर्तन होईल. आणि तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना जर त्यांचे मन आनंदी झाले तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला भेटतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.